नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर परीक्षित टकले सर, जे मागच्या खरं तर 4 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कमवत आहेत एका अर्थाने. एका अर्थानं रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये काम करतायत. स्वतः उत्तम सिव्हिल इंजिनियर तर आहेच, त्याचबरोबर त्यांनी मास्टरसुद्धा केलं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये. सो आजवरच्या त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांनी आधी जिथं प्रॅक्टिस सर्व्हिस केली तिथले काही अनुभव, आता स्वतःची कन्सल्टन्सी करताना येणारे अनुभव, या सगळ्यावर आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आज गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, त्यानंतर मास्टर करण्याचा विचार कसा काय आला, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्ड मागे येण्याची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगाल? माझं शिक्षण पहिलं 10वी पर्यंत तर माझ्या गावामध्येच झालेलं आहे. त्याच्यानंतर 11वी-12वी सायन्सला मी इथे धाराशिवमध्ये भोसले हायस्कूलला झालं. ओके. त्याच्यानंतर मला म्हणजे थोडं सिनियर लोकांकडून माहिती झालं की इंजिनिअरिंग केलेलं चांगलं आहे, सध्याला स्कोप वगैरे आहे. मग इंजिनिअरिंग मी नंतर लातूरला झालं माझं बीडीओ कॉलेजला. ओके. आणि त्यानंतर गेट प्रिपरेशनला मी एस अकॅडमी जॉईन केली होती हैदराबादला. ओके. आणि गेट क्लिअर झाल्यानंतर माझा नंबर याला एमटेकला लागला, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. बर. आणि कॉलेज झाल्यानंतर मग मी 2 वर्ष डिझाईन डिपार्टमेंटला जॉब केला. अच्छा. आणि त्या पिरियडलाच एमटेक सुरू असतानाच माझं ठरलं होतं की आमच्या म्हणजे घरी पण आजपर्यंत कोणी नव्हतं ह्याच्यामध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पण आणि व्यवसायामध्ये कोणी नव्हतं सगळ्यात महत्वाचं. हो हो. मग ते व्यवसाय पुढे चालून आपल्याला करायचा आहे, त्यामुळे मग इंजिनिअरिंग थ्रू कुठलं चांगलं राहील. मग त्यावेळी अभ्यास केल्यानंतर सिनियर लोकांना काही विचारलं वगैरे तर सिव्हिलला म्हणजे भरपूर जणांनी सांगितलं की स्कोप वगैरे पण आहे चांगला बिझनेससाठी वगैरे. मग त्या अनुषंगाने नंतर एमटेक केलं त्याच्यामध्ये. आणि डिझाईन मध्ये 2 वर्ष जॉब केल्यानंतर मग मी आपलं स्वतःच ऑफिस वगैरे करून कन्सल्टन्सी सुरू केली. बरोबर. पण इन्स्पिरेशन असं ऍजच फक्त कोणाकडनं नव्हतं त्यामुळं या क्षेत्रात येण्यामागं, कारण तुम्ही म्हटलं त्याच्या घरची बॅकग्राऊंड तशी नव्हती, कोणी या फील्डमध्ये पण नाहीये आणि कोणी इंजिनियर पण नाहीये, दोन्ही होतं खरं तर, किंवा कोणी बिझनेस मध्येही नाहीये. पण चांगले तुम्ही स्वतःच्या आहे. मग स्वतः केलेला पहिल्या प्रोजेक्टची आठवण कशी होती, जो स्वतः इंडिव्हिज्युअल कन्सल्टन्सी म्हणून जेव्हा सुरू केलात प्रोजेक्ट, तेव्हा पहिला जो प्रोजेक्ट घेतलात तेव्हाची आठवण एखादी काय सांगता येईल का? कारण तेव्हा पूर्ण जबाबदारी आपल्यावर असते सिव्हिल इंजिनियर म्हणून. त्या पिरियडला एकदम सुरुवातीची माझी साईट पुण्यामध्ये झाली. त्या पिरियडला मला म्हणजे डिझाईनचं वगैरे नॉलेज होतं, एक्सपिरियन्स पण होता त्याचा, पण ऑन साईट तेवढं म्हणजे एक्सपिरियन्स नव्हता. नॉलेज होतं पण एक्सपिरियन्स नव्हता. एक्सपिरियन्स असणं बी खूप महत्वाचं. मग एक सुरुवातीच्या पिरियडला मला जे काही मिस्त्री लोक वगैरे राहते त्यांच्याकडून पण भरपूर गोष्टी, आता इंजिनियर आहे पण त्यांच्याकडून बियॉन्ड फील्डच्या भरपूर गोष्टी मला शिकायला भेटले. आणि नंतर हळूहळू त्यांच्या सोबत कम्युनिकेशन वगैरे करून माझ्या त्यांना गोष्टी सांगून त्यांच्या थोड्याशा आपण समजून घेऊन नंतर रीतसर पुढे चालत राहिलं ते. व्हेरी गुड. सो आता काही इंजिनिअरिंगच्या रिलेटेड प्रश्नांकडे येऊया, सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे तुम्ही स्वतः आता मास्टर्स सुद्धा केले आणि ऑफकोर्स ग्रॅज्युएशन आहेत आणि यंग आहात, असं तिन्ही कॉन्टेक्स्ट मध्ये विचारायचं. ते म्हणजे हे फील्ड जसं बदलते त्याप्रमाणे यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलते. सो या बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर तुम्हाला पुन्हा असं वाटलं का की आता आपण कुठला नवीन कोर्स केला पाहिजे, एखादा सॉफ्टवेअर मधला असेल किंवा असा, की जो आता गरज लागणार आहे एक, आणि आता सध्याला तंत्रज्ञानाची किती मदत आणि कसा फायदा तुम्हाला या क्षेत्रात होतो? तंत्रज्ञानाचा फायदा म्हणजे कसं का सध्याला सगळ्यात महत्वाचं आहे की काळामध्ये कमी वेळेमध्ये कन्स्ट्रक्शन होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. मग त्याच्यासाठी हे नवीन नवीन आलेले तंत्रज्ञान यूज करणे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये म्हणलं तर डिझाईन डिपार्टमेंटसाठी ऑटोकॅड, ईटॅप सारखे कोर्सेस आलेले आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की सध्या सगळ्या लोकांना म्हणजे 3D इलिव्हेशन्स वगैरे अगोदरच पाहिजेत की माझं घर कसं दिसणार आहे. त्याच्यानंतर मध्ये डिझाईन वगैरे कसं आहे, इंटेरियरचं आपण काम कसं करणार आहे, ते त्यांना अगोदरच फायनल करायचे सर्व गोष्टी कन्स्ट्रक्शन करायच्या अगोदर. मग हे नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण ह्या गोष्टी बाकी करू शकतो सगळ्या. बरोबर. त्यामुळे तंत्रज्ञानाचा मोठा फायदा आहे खरं तर होतो. जसं तंत्रज्ञानाचा एकीकडे फायदा होतो त्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? अकुशल कामगारांकडून काम करून घेण्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की वेळ पण खूप जातो आणि त्यांच्या जे काही चुका होत आहेत त्याच्यामुळे म्हणजे नुकसान होतं. म्हणजे ओनर असू द्या, नाही आपलं स्वतःचं कन्स्ट्रक्शन असू द्या, त्या अशा भरपूर गोष्टींना अडथळे येतात. बरोबर. मग त्यामध्ये स्किल लेबर असलेले खूप महत्वाचे आहेत. म्हणजे कमी वेळेमध्ये पण होते, ते क्वालिटी मेंटेन होते. बरोबर. ते डिझाईन आपल्याला जे पाहिजे ते प्रॉपर वर्क होते सगळं त्याच्यामध्ये.
आता या पुढच्या टप्प्याकडे म्हणजे प्लॅनकडे, कारण कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही फेज अतिशय महत्वाची. सो तुम्ही प्लॅनिंग या स्टेजला कसं महत्व देता आणि त्याच्यावर कसं काम करता, जेणेकरून भविष्यात जी आपण वास्तू उभारणार आहे ती त्याच प्लॅन प्रमाणे आणि 100% ॲक्युरेट आणि चांगली उभारली जावी. आजच्या काळामध्ये कसं प्लॅनिंग, आता मला अनुभव एवढा आला की ह्या 4 वर्षामध्ये की एखादी समजा 400 स्क्वेअर फीटची पण एखादी जी जागा असेल, त्यांना 2 खोली पण बांधायचे, तर ते आता सध्याच्या पिरियडला विचारून बांधत आहेत की मी कशा प्रकारे बांधू, किती रूम निघतील, टॉयलेट बाथरूम कसं निघेल, जिना स्टेअरकेस कसं बसवता येईल. पुढे चालून म्हणजे जर एक्सटेंड वरचा फ्लोअर वगैरे केला तर बजेट कमी असेल आणि पुढे चालून केला तर त्यावेळी अडथळे नाही आले पाहिजेत. मग त्या केसमध्ये प्लॅनिंग करून केलेलं खूप चांगलं आहे, म्हणजे भविष्यामध्ये प्रॉपर बांधकाम करता येईल त्याच्यामध्ये. बरोबर बरोबर. ही झाली प्लॅनची फेज. आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताय म्हणून विशेषतः विचारायचंय ते म्हणजे बऱ्याचदा क्लायंटचं एक फिक्स बजेट असतं डोक्यामध्ये, 15 लाख, 18 लाख, 20 लाख अशा पद्धतीचं, आणि मग तो क्लायंटच तुम्हाला सांगतो की आता या बजेटनुसार घर बनवा. तर बजेटनुसार घर बनवणे या कन्सेप्टला एकतर प्राधान्य मिळतंय का सध्याला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बजेटचा विषय येतो तेव्हा बजेट आणि क्वालिटी हे दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? विशेषतः म्हणजे सध्याच्या पिरियडला जो लॉकडाऊनचा पिरियड होता आपल्या इथे, त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतरचा फेज जर कम्पेअर केला आपण, तर त्याच्या अगोदरचे कॉस्ट कटिंग खूप कमी होते. लॉकडाऊन नंतर मटेरियल कॉस्टिंग, लेबर कॉस्टिंग खूप प्रमाणात वाढलेले आहे. मग सध्याच्या पिरियडमध्ये जर आपल्याला, माझं तर मत आहे की थोडंसं बजेटचं प्रॉब्लेम असेल तर एक ठराविक गोष्टी आपण थोड्याशा लेट करून क्वालिटी मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे अगोदर म्हणजे ह्या पिरियडला पण एखादी समजा लास्टला पेंटिंग वर्क वगैरे काय अशा गोष्टी राहतील, ते थोडंसं थांबून पण केलं तर चालतील, पण जो काम आपण करणार होतो ऑन साईट ते क्वालिटीमध्ये केलेलंच खूप चांगलं, कधी चांगलं. बरोबर आहे. दुसरं विचारणार, एखादं चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर कुठल्या गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे, किंवा कसं दिलं पाहिजे जेणेकरून ते दर्जेदार बांधकाम आणि दीर्घायुषी बांधकाम होईल? सगळ्यात महत्वाचं आहे तर आता आणखी पण ह्या पिरियडला खूप जण असे आहेत की डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरला भेटून त्यांच्याकडूनच प्लॅन म्हणजे मार्कआउट वगैरे घेऊन खूप काम करतात. पण माझं मत राहील की इंजिनियर कडून काम केलेलं कधी पण चांगलं राहील, जेणेकरून म्हणजे इन फ्युचर पण काही अडचणी वगैरे येणार नाही. बरोबर बरोबर. आणि प्लॅनिंग करून केल्यामुळे बजेट पण एक्स्ट्रा काही जाणार नाही. जेवढ्या गोष्टी म्हणजे लागणार आहेत, इकॉनॉमिकल कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते इंजिनियर कडून माहिती होऊन जाईल. बरोबर. दुसरं आणखी एक अशी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मास्टर्स स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये केलेलं आहे, तुम्ही मूळचे धाराशिवचे आहेत आणि यंग आहात. या तिन्ही कॉन्टेक्स्ट मध्ये पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही ज्याप्रमाणे हे क्षेत्र आता बघताय त्याप्रमाणे तुम्ही धाराशिव सुद्धा बघितलेला आहे जिल्हा म्हणून बदलताना. धाराशिव मधले बदल सुद्धा तुम्ही लहानपणापासून आता आजपर्यंत बघितले असतील. तर येणाऱ्या 15-20 वर्षात एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय तुमचं विकासाचं विजन आहे, असं वाटतं की जे पुढचे 15-20 वर्षात हे बदल झाले पाहिजेत धाराशिवमध्ये, जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी ते महत्वाचे ठरतील? आता तुम्ही विचारल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचं आहे की इथं उद्योगधंदे निर्माण होणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून उद्योगधंदे निर्माण झाले तर इन्फ्रास्ट्रक्चर वाढतील. म्हणजे लोकांचं थोडंसं सिटीमध्ये येऊन राहणे, त्यांच्यामुळे कन्स्ट्रक्शन पण वाढणे, अशा गोष्टी घडणार आहेत त्याच्यामध्ये. मग उद्योगधंदे वाढवण्यासाठी नवीन नवीन कंपनी, नवीन नवीन उद्योग इथे येणे खूप महत्वाचं आहे. मग त्यामुळे रोडचं कन्स्ट्रक्शन, बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रियल शेड्स वगैरे अशा गोष्टींमध्ये म्हणजे विकास होऊन जाईल. बरोबर. पण हे सगळं करताना मग शासनाकडनं काय अपेक्षा, किंवा शासन या सगळ्याला कशी मदत करू शकतं असं तुम्हाला वाटतं? असं मग शासनाकडून, मग शासनाने आहे ना इंडस्ट्रियल शेड समजा असेल काही जणांचं करायचं वगैरे, तर त्यांना थोडं सबसिडी वगैरे देणं, अशा गोष्टी. त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी समजा शेतीसाठी पण जे काही शेड्स वगैरे लागणार आहेत त्यांना, त्यामध्ये थोडीशी सबसिडी देणे, जेणेकरून ते कन्स्ट्रक्शन करू शकतात त्या शेड्सचं वगैरे. नवीन जे उद्योगधंदे सुरू करणार आहेत त्यांना समजा एक कमी व्याजामध्ये त्यांनी लोन पास करून देणे, अशा गोष्टी केलेत शासनाने तर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये चांगली वाढ होऊ शकते. दुसरं, आजवर केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा स्वतःचा सांगता येईल का, जो करताना एक वेगळा आनंद होता, समाधान होतं, किंवा काहीतरी वेगळे पण केलंय मी त्या प्रोजेक्ट मध्ये असं तुम्हाला वाटलं, असा एखादा प्रोजेक्टची आठवण आणि
सध्या म्हणलं तर तसा प्रोजेक्ट एक आता सध्या धाराशिवमध्ये काकडी प्लॉटला सुरू आहे. त्याच्यामध्ये एक बिल्टअप एरिया, प्लॉट एरिया 1800 स्क्वेअर फीट आहे आणि बिल्टअप एरिया त्याचा 1100 स्क्वेअर फीट आहे. मग त्या केसमध्ये आम्ही ओनरचं थोडंसं बजेट असल्यामुळे थोडं नवीन गोष्टी वगैरे ऍड केलेल्या आहेत आम्ही. इंटेरियरचा स्कोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये, फर्निचरचा स्कोप ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये एक 10 फीटचे कॅन्टिलिव्हर्स वगैरे काढून थोडं एक्स्ट्रा डिझाईन वर्क वगैरे करणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टीलची म्हणजे बीम्स वगैरे 3 फीट हाईटचे वगैरे डेप्थला घेतलेले आहेत. अशा प्रकारचं नवीन थोडंसं वर्क केलेलं आहे. आणि जे आता सिमेंटमध्ये हायग्रेडचे सिमेंट, हायग्रेडचं स्टील वगैरे आलेलं ना, अशा गोष्टी आम्ही युज केलेल्या. हा झाला एक आयकॉनिक प्रोजेक्ट. आणि एखादा प्रोजेक्ट असा की जो करताना काहीतरी अडचण आली सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, किंवा कुठेतरी अडायला झालं, काहीतरी नैसर्गिक आपत्ती आली, कधी कामगारांची अडचण आली, आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा प्रसंग एक ऐकायला आवडेल तुमच्याकडनं. मी ज्यावेळी हे नवीन कन्स्ट्रक्शन सुरू केलं होतं त्या पिरियडला माझ्याकडे म्हणजे लेबर्स जे होते ते थोडं खेडेगावातले होते. मग त्या केसमध्ये मला नवीन नवीन प्रॉब्लेम कसं आलं की ते थोडंसं म्हणजे कन्स्ट्रक्शन प्लस शेती प्लस मजुरी वगैरे अशा गोष्टी करत होते. मग त्या केसमध्ये म्हणजे अडथळा असा आला की बांधकाम घ्यायचे ते करण्यासाठी, पण शेतीतलं थोडं काम निघालं की ते एक 8 दिवस सुट्टी घे, 10 दिवस सुट्टी घे, फोन्स नाही उचलायचे. अशा प्रकारचं नवीन नवीन मी ज्यावेळी या फील्डमध्ये आलो त्या फील्डमध्ये त्यावेळी मला असे प्रॉब्लेम्स आले. त्याच्यानंतर थोडंसं त्यांना समजून सांगितलं की ह्या कामाबद्दल तुम्हाला म्हणजे यामध्ये किती पैसे राहतात, शेतामध्ये किती राहतात, मजुरीने किती राहतात. मग जर शेती पण असेल तर कसा वेळ द्यायचा वगैरे ह्या गोष्टी त्यांना सांगून थोडंसं म्हणजे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये त्यांना वळवलं होतं. बरोबर. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता? कारण आपण ज्या क्षेत्रात आहोत ते भूकंप प्रवण क्षेत्र आहे, तर त्यामुळे तुम्ही स्टील निवडताना, आणि बेसिकली तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनियर आहात म्हणून तुमचा त्याच्यावर विशेष अभ्यास आहे, तर ते कसं निवडता, त्याचे पॅरामीटर्स काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हायग्रेडचे स्टील वगैरे आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. मग स्टील निवडताना सगळ्यात महत्वाचं आहे की स्टील हायग्रेड आपलं हायग्रेडचं स्टील असलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याची फ्लेक्झिबिलिटी चांगली असली पाहिजे. तो रेजिस्टंट टू रस्ट असला पाहिजे, रेजिस्टन्स टू अर्थक्वेक असला पाहिजे. अशा प्रकारचे पॉइंट्स आहेत, ते मेंटेन करून आपण स्टील घेऊ शकतो. ओके. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलंय का? आणि तुमचा अनुभव त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल आणि त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल कसा आहे? आयकॉनचं स्टील पण आपण आपल्या साईट वरती वगैरे युज केलेलं आहे. म्हणजे ओनरला त्याच्याबद्दलचं महत्व वगैरे सांगून इंजिनियर्स जे राहतात आयकॉन कंपनीचे त्यांची पण मीटिंग वगैरे करून देऊन टेस्टिंग रिपोर्ट दाखवून त्यांना युज करायला सांगितलेलं आहे. आणि त्याची फ्लेक्झिबिलिटी वगैरे चांगली आहे. आणि आता सध्याला हायग्रेड मध्ये वगैरे पण भेटत आहेत. त्याच्यामुळे ते सेम रेट मध्ये हायग्रेड मध्ये भेटत आहेत. बाकी राजुरी वगैरे सगळं ह्यांच्यासोबत कम्पेअर केलं तर त्याच्यामुळे खूप चांगलं आहे. आणि दुसरं या क्षेत्रात आता ते तुमचे नवीन किंवा ज्युनियर मित्र येत आहेत आता सगळे, तर त्यांच्या असं खांद्यावर हात ठेवून एक जर सल्ला द्यायची वेळ आली पहिलं या क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी, तर तो काय सल्ला द्याल तुम्ही? सल्ला म्हणजे असं राहील की जर नवीन व्यवसायामध्ये आले असतील बांधकाम कन्स्ट्रक्शनच्या, तर ओनरला इकॉनॉमिकल कन्स्ट्रक्शन त्यांचं कसं करून देता येईल, त्यांना नवीन जे तंत्रज्ञान आलेले आहेत कन्स्ट्रक्शन मध्ये त्याच्याबद्दलची माहिती देणे, हाय ग्रेडचं स्टील कुठे वापरायचं, लो ग्रेडचं स्टील कुठे वापरायचं, इकॉनॉमिकल स्टील डिझाईन कशी करता येईल याबद्दलचे महत्व. त्याच्यानंतर मटेरियल कमी प्रमाणात कुठं कॉस्ट कटिंग मटेरियल मध्ये करायची, लेबरची कॉस्ट कटिंग कशी करायची, याच्याबद्दलची सर्व माहिती त्यांनी अगोदर दिली पाहिजे ओनरला वगैरे. आणि आपला पण म्हणजे थोडंसं एक्सपिरियन्स वगैरे सिनियर लोकांचा घेऊन सुरुवात केली पाहिजे. सो हे होते इंजिनियर परीक्षित टकले सर, आणि त्यांनी अतिशय महत्वाच्या आणि मोजक्या शब्दात आपले विचार तर मांडलेच, पण या क्षेत्रात जे आता नवीन सगळे ज्युनियर्स येत आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा हा एक थॉट आहे असं मला वाटतं, की ते म्हणजे की कॉस्ट इफेक्टिव्ह कन्स्ट्रक्शन, जो आता काळाची गरज आहे आणि ज्याची गरज अजून वाढणार आहे भविष्यामध्ये. आणि बेसिकली कुठल्याही क्लायंटची हीच अपेक्षा असते की माझा प्रत्येक रुपया कसा सेव्ह व्हावा आणि तो योग्य ठिकाणी लावा. याच्यावर जर तुम्ही लक्ष दिलं तर माझ्या ते तुमच्या प्रोजेक्टमध्ये आणि तुमच्या कस्टमर्स मध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आलात आणि इतका वेळ दिलात त्याबद्दल. आणि येणाऱ्या आगामी काळात असेच तुमचे आयकॉनिक प्रोजेक्ट व्हावेत हीच आयकॉन स्टील कडील मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.